अलीकडे कोण कसं अडचणीत येईल याचा नेम नाही। सोशल मीडियातनं फसवणुकीचे अनेक प्रकार वाढले। तशातच पुण्यामध्ये एका महिलेला चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा मोह चांगलाच महागात पडला। आपले पैसे परत मिळावेत यासाठी या महिलेने आता पोलिसांमध्ये धाव घेतली आहे। चंद्रावरच्या सातबाऱ्याचा मोह पडला महागात। पुण्यातल्या महिलेला 50,000चा गंडा। पैसे परत मिळवण्यासाठी महिलेची धावाधाव। चंद्रावर जमीन खरेदी, तीही केवळ 50,000 रुपयात। ऐकून आश्चर्य वाटेल, पण पुण्यातल्या एका महिलेच्या बाबतीत असा प्रकार घडलाय। पुण्यातल्या या महिलेनं 13 वर्षांपूर्वीच चंद्रावरच्या 1 एकराचा सातबारा आपल्या नावावर केलाय। राधिका दाते वाईकर असं या महिलेचं नाव आहे। 2005 साली पंजाबमधल्या एका व्यक्तीनं लुनार फेडरेशनच्या माध्यमातून चंद्रावर जागा खरेदी केल्याची बातमी राधिका यांनी पाहिली। चंद्रावरच्या सातबाऱ्यात आपलंही नाव असावं म्हणून राधिका यांनी लुनारच्या वेबसाईटवर जाऊन नाव नोंदणी केली आणि जमीन खरेदीसाठी 50,000 रुपये देऊनही टाकले। पण आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पैसे परत मिळावेत म्हणून आता पोलिसात धाव घेतली आहे। मला चंद्राचं खूप पहिल्यापासून आकर्षण आहे। मी रात्रीच्या चांदण्या एक वेगळ्या जमा करून त्यांचे आकार तयार करत असते वह्यांवर। ही माझा फार पूर्वीपासूनचा छंद आहे आणि काहीतरी वेगळी गोष्ट माझ्याकडनं होणार होती, ती मला करायची होती की चंद्रावर जागा। पण मला ही जमीन विकून माझ्या मुलाला साठी मला पैसे हवे आहेत म्हणून यासाठी मी आटोकाट गेले 6 महिने झाले अगदी जीवानीशी प्रयत्न करते, पण त्यात मला यश आलं नाही आणि येतही नाहीये। मी पूर्ण पॉझिटिव्ह होतो। मी पण तिला सहकार्य केलं की तू घे ही लँड। तरी पण नंतरून आम्हाला असं जाणवलं की जे त्यांचे कमिटमेंट्स होत्या की तुम्हाला एक 5 ते 10 वर्षामध्ये आम्ही तुम्हाला तिथं नेऊ, त्या कमिटमेंट्स कुठेही त्यांनी फुलफिल केल्या नाही। त्यामुळे आम्ही टोटली डिप्रेस आहोत आता। राधिका यांच्या तक्रारीनंतर पोलीसही चक्रावून गेलेत। एरवी हद्दीचं कारण देऊन तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना या प्रकरणात नेमकं काय करावं हेच सुचत नाहीये। तर खगोल तज्ञांनी मात्र कोणत्याही ग्रहावर अशा प्रकारे जमीन खरेदी करता येत नाही असं सांगितलंय। आजपर्यंत युनायटेड नेशन्सची एक ॲक्ट आलेली आहे, म्हणजे 1967 पासून काही आलेले आहेत की आपण स्पेस ट्रिटी ॲक्टमध्ये आपण लँड किंवा काहीही एका गव्हर्मेंटला ॲक्विजिशन करता येत नाही। युनायटेड नेशन स्पेस ट्रिटी डज नॉट से अबाउट ऑर्गनायझेशन्स, म्हणजे काही लूप होल्स आहेत, काही लूज एंड्स आहेत। आपल्या तऱ्हेवाईक वागण्या बोलण्यातून पुणेकर कायम दुसऱ्यावर छाप टाकण्याचा प्रयत्न करत असतात। चंद्रावर जमीन खरेदी करून काहीतरी वेगळं करण्याचा या महिलेचा प्रयत्न चांगलाच अंगलट आलाय। त्यामुळे सातबाऱ्याच्या पाठी लागून दलालांच्या जाळ्यात फसू नका। चंद्र आकाशात पाहायला छान वाटतो, विनाकारण तिथं फार्म हाऊस बांधण्याचं स्वप्न मुळीच पाहू नका। गोपाळ मुडघरे, साम टीव्ही, पुणे।